तर मंडळी, आज आपण बघणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी, म्हणजे यूपीची लखनवी दही फुलकी। ही रेसिपी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही, कुठं हॉटेलमध्ये पण नाही भेटत, फक्त यूपीमध्येच भेटते आणि बनवायला साधी सोपी आणि खायला अतिशय सुंदर। एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर दही वडे वगैरे खाणे सर्व विसरून जाल अशी रेसिपी आहे। आणि याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला ना डाळ भिजवायची गरज आहे, ना डाळ मिक्सरमध्ये वाटायची गरज आहे। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही अशी रेसिपी बनवू शकता। चला तर मग वेळ न करता स्टार्ट करूया रेसिपी। त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी बेसन। आता बेसनला चाळत वगैरे बसायची काही गरज नाही। आता टाकूया आपण त्याच्यात 1 पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ। आता हे घेतलेलं आहे आपण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला 3 ते 4 अद्रकचे तुकडे आणि ह्याच्यानंतर घेऊया आपण लास्टला 1 चमचा जिरा। आता ह्याला आपण हातानेच कुटून घ्यायचं आहे। तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर जे तुम्ही कुटून घ्याचाल ना, ती टेस्ट तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून येत नाही आहे। का माहिती आहे का, मिक्सरमध्ये सगळं पाणी पाणी होतं ह्याचं आणि पाहिजे तशी टेस्ट आणि टेक्स्चर येत नाही। त्याच्यामुळं तुम्ही ही कुटूनच घ्या। मस्त असं कुटून गेली की छान अशी ह्याची टेस्ट पण, आणि आपण जी कुठलाही पदार्थ बनवतो तेव्हा ठेचून जर टाकलं मिश्रण तर त्याची चव अजून वाढते। आता हे घेऊया आपण बेसनमध्ये टाकून। 1 चमचा मी टाकलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला अर्ध मिश्रण ते ठेवायचं आहे, ते आपण पुढे वापरणार आहोत। तर आता आपण टाकूया ह्याच्यात पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही सोडा वगैरे काही न वापरता छान अशी ही रेसिपी तुम्हाला टम फुगलेली दाखवणार आहोत। कसे वडे फुगवायचे सोडा न वापरता हे पण तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे। आता तुम्हाला बेसन मिक्स करताना चमचा किंवा हँड मॅशर असतो ना, त्याचा वापर करायचा नाही। हाताने मिक्स करा। हाताची गरमी असते ना, त्याच्यामुळं बेसन लवकर छान असं मिक्स होतं आणि ते फुगण्यास मदत होते। आता बघा, ह्याला आपण 2 ते 3 मिनिट लागतात। बेसन फेटण्याचीच तुम्हाला मेहनत आहे, त्याच्यानंतर तर सगळी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि मेहनत पण लागणार नाही। आता ह्याला 3 मिनटं तुम्ही छान असं कंटिन्यू फेटून घ्या आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सोडाही टाकू शकता, पण कंटिन्यू सोडाचं खाणं हे चांगलं नसते, त्याच्यामुळं तुम्ही विदाऊट सोडाही बनवू शकता। आता बघा, मस्त ह्याला मी 2 ते 3 मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे आणि रेसिपी नक्कीच ट्राय करा। एकदा जर ट्राय केली तुम्ही ही तर दही वडे वगैरे हॉटेलला जाणं तुम्ही विसरून जाल, एवढी छान रेसिपी आहे। आता बघा, बेसनची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की बेसन तुम्हाला वडे फुगण्यासाठी झालं आहे का नाही हे कसं बघायचं। आता घ्यायचं आपल्याला 1 वाटीत पाणी आणि ह्याच्यामध्ये बेसन टाकायचे। बघा, तुम्ही हलका हलका बेसन टाकलं तर वर येतं आहे। आता मी तुम्हाला जास्त असा मोठा गोळा करून दाखवतो। तुम्हाला वाटेल की थोडं थोडं टाकलं तरच वर येतं आहे। बघा, मोठा गोळा टाकला तरी पण हे बेसन लगेच वर येतं आहे। आणि हे का करून बघायचं, ज्यावेळेस तुम्ही तेलात टाकणार ना त्यावेळेस पण तुमचे वडे असे अतिशय सहजपणे फुगून वरती येतील। आता ही घेतलेलं आहे अर्धा लिटर दही आणि अर्धा लिटर दही आपण छान असं रवीने मिक्स करून घेऊयात, जेणेकरून काय होतं, दही आपलं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता, पण रवीने फिरवलं तर नॅचरल टेस्ट ते नॅचरल टेस्ट असते। आता आपण घेऊया ह्याच्यात 1 कप पाणी आणि 3 चमचे साखर। 3 चमचे साखरेनंतर घेतलेलं आहे आपण अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ। काळं मीठ आपल्याला जास्त वापरायचं आहे, कारण का त्यांनी एक छान अशी टेस्ट येते। आता आपण घेतलेला आहे जिरा भाजून ही जी पावडर केली होती ही 1 चमचा। साधी जिरा पावडर वापरायची नाही आपल्याला, कारण की आपण चाट बनवत असो। ज्यावेळेस आपण चाट बनवतो त्यावेळेस आपल्याला चाट मसाला, आमचूर पावडर, जिरा पावडर ही भाजलेली पाहिजे। आता टाकलं मी ह्याच्यात 1 चमचा चिल्ली फ्लेक्स आणि जे आपण पहिलं मिरची, लसूण, अद्रक आणि जिरा ठेचून घेतलं होतं ते पण ह्याच्यात टाकायचे। जर तुम्हाला चटपटीत हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात टाका, नाही का, थोडासा चटका म्हणजे झटका हवा असेल, थोडंसं टेस्टी, नाही का, आपण म्हणतो चटपटीत म्हणजे एकदम तिखट नाही का, तसं तर तुम्ही दह्यामध्ये 1 चमचा ते मिश्रण टाका। जर तुम्हाला वडे चटपटीत हवे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं मिश्रण टाकू शकता। आता मिक्स करून सगळे शेवटी टाकलं आपण ह्याच्यात 1 चमचा चाट मसाला आणि हे सगळे मसाले तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला अतिशय छान अशी परफेक्ट टेस्ट भेटेल।
आता ते आपण ठेवूया बाजूला मिक्स करून आणि आता घेऊया वडे तळून. बघा आता वडे तुम्ही असे हाताने किंवा चमच्यानेही सोडू शकता. फक्त आपल्याला तेल जास्त कडकडीत म्हणजे एकदम फुल गरम नाही करायचं, थोडंसं मध्यम गरम करायचं आहे आणि लगेच वडे सोडायचे. आता वडे सोडताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. का तर हे वडे आतून छान आपले फुगले पाहिजेत आणि शिजले पण पाहिजेत, तरच तुमचे वडे छान असे फुगतील पण आणि शिजतील पण. आता स्लो गॅस केला. गॅस कधी वाढवायचा हे पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चला तर मग कशी वाटते रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या सिटीमधून कुठल्या गावामधून तुम्ही व्हिडिओ बघताय प्लीज मला एक कमेंट करून सांगा. आता आपण सोडलेले आहे ते वडे मी तुम्हाला सांगितलं हाताने किंवा चमच्याने तुम्ही असे वडे सोडू शकता. आणि एक तिथे दही वडे वगैरे बनवतो त्यावेळेस डाळ भिजवणं, मिक्सरमध्ये वाटवणं, आंबवणं हे काहीही करायची गरज नाही. हे अतिशय इन्स्टंट म्हणजे 10 मिनटात तुम्ही हे मस्त असे दही फुलके बनवू शकता. आणि ही लखनौची फेमस डिश आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल, लहान मोठ्याला आवडेल अशी डिश आहे. आता आपण सोडलेले आहेत आणि ह्याला मध्यम गॅसवरतीच 2 मिनटं ह्या साईडनी फ्राय होऊन द्यायचे. 2 मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण ह्याला गॅस वाढवायचा नाही, मध्यम गॅसच ठेवायचा आहे. आणि परत ह्याला आपण थोडंसं बघूया पलटी करून. बघा झालेले आहेत, खालून दिसत आहेत आपल्याला, तर आपण घेऊया ह्याला पलटी करून. बघा मस्त कसे ह्याला होल आलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की बेसन तुम्ही जर हलकं फुलकं नाही झालं तुमचं तर तुम्ही एक अर्धा चमचा सोडाही वापरू शकता. आता बघा ह्याला घेऊया सगळ्यांना पलटी करून. आणि पलटी करताना थोडं केअरफुली करायचं, थोडीशी काळजी घ्यायची, कारण का वरचा बेसनचा भाग दिसतो ना तुम्हाला कच्चाच असतो, त्याच्यामुळं पलटी करताना थोडंसं तुम्ही हलक्या हाताने करा. आणि खूप हलके फुलके होतात हे वडे. खूप म्हणजे तुम्हाला आता दिसतच असेल कढईमध्ये की किती हलके फुलके आणि कसे टम फुगलेले आहेत सोडा न वापरता. आता तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल तर मी सांगितलं सोडा तुम्ही वापरू शकता, पण मी इथं वापरलेला नाही आहे. चला तर मग तुम्ही अजून अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. अशाच आपण नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. बघा आता हे झालेलं आहे फ्राय मस्त. आणि आता आपण ह्याला 3 ते 4 मिनटं छान असं ह्या साईडनी 2 मिनटं पाहिले आणि दुसऱ्या साईडनी 2 मिनटं तळून घेतलेलं आहे. आता ह्याला घेऊया काढून आणि परत आपली ही दुसरी बॅच आपण सोडूयात. आता मी सांगितलं ना ह्यावेळेस पण आपल्याला गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे. आणि ह्याला परत आपण सगळे भजी ह्याच्यात सोडून घ्यायचे आहेत. नक्कीच ट्राय करा, खूप छान बनते रेसिपी. आणि पुढे पण मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत, महत्त्वाच्या टिप्स, की तुमचे भजी कसे दही वड्यापेक्षा छान असे टेस्ट होतील. आता हे सगळे सोडून घ्यायच्यात, चमच्यानेही सोडू शकता, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आणि ही लखनौची फेमस दही फुलकी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप चमचमीत टेस्टी अशी रेसिपी बनते. चला तर ही दुसरी बॅच पण आपण सोडलेली आहे. आणि जसे आपण पहिली बॅच घेतली होती करून तशीच आपल्याला दुसरी ही बॅच करून घ्यायची आहे. काहीही कृती वेगळी करायची नाही. तुम्ही गॅस फुल करू नका. गॅस फुल केले तर ही बाहेरून लाल होतील आणि आतून तुम्हालाही कच्चेच भेटतील. त्याच्यामुळे ह्याला मध्यम गॅसवरतीच छान असं तळून घ्या. बघा कसे मस्त होल दुसऱ्याही बॅचला झालेले आहेत. आणि 2 मिनटामध्ये आपल्याला ही दुसरी बॅच पण रेडी होऊन तयार होणार आहे. आता दही तुम्ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे दही तुम्ही एकदम आंबट घ्यायचं आहे. दही जर एकदम साध्या प्रकारचं घेतलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही टेस्ट येणार नाही, कारण का आंबट गोड तिखट अशी सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळं दही घेताना तुम्ही एकदम आंबट घेणं खूप गरजेचं आहे. बघा तर आपली ही दुसरी ही बॅच झालेली आहे रेडी. आणि आता आपण ह्याला घेऊया काढून. आता काढून घेतल्यानंतर पण आपल्याला ह्याला बिलकुलही थंड न करता लगेच आपल्याला टाकायचं आहे. जे आपण दही तयार करून घेतलं होतं ना, सर्व दही तर आधीच तयार करून ठेवलं मी, तुम्ही पण आधीच तयार करून ठेवा. आणि ही दोन्ही बॅच आपल्याला बघा आता घ्यायच्यात ह्या दह्यात टाकून. आता दही तुम्ही टाकून हे वडे टाकल्यानंतर लगेच खायचं नाही आहे. कधी खायचं हे पण महत्त्वाचं आहे. लगेच खाल्ले तर तुम्हाला पाहिजे असे ते सॉफ्ट, मग एकदम नाही का हॉटेलमध्ये दहीवडा कसा सॉफ्ट भेटतो तसाही एकदम सॉफ्ट आणि छान असे भिजलेले भेटणार नाहीत. तर मी तुम्हाला सांगतो की काय करायचं. आता पहिलं घेऊया आपण दह्यामध्ये टाकून. आणि दह्यामध्ये दोन्ही बॅच आपण टाकल्यानंतर त्याला छान असं दाबून ठेवायचं आहे. आता दाबून का ठेवायचं आहे तर तुम्हाला ही पुढं दिसेलच की लगेच आपण बघा असं हलवून ह्याला कंटिन्यू वरून. आता मी काय करतो ह्याला दाबतोय. दाबल्यामुळं तुम्हाला बघा थोडंसं पुढं दिसेलच आता दही किती आहे वाटीमध्ये. आणि एक 20 ते 30 सेकंदांनी दिसेल तुम्हाला. कंटिन्यू ह्याला हलवत राहिलं तर बघा दही किती कमी होतं आहे. म्हणजे आता यांनी दही शोषून घेणं
चालू केलं आहे. आणि जसं दही शोषून घेतील तसं हे आपले आतमध्येपर्यंत दही जाईल आणि छान असे मुरतील. आता मी तुम्हाला सांगतो की दही टाकल्या लगेच खायला घेऊ नका ह्याला. दही टाकल्यानंतर ह्याला असं 1 ते 2 मिनिट कंटिन्यू दाबत घ्या आणि बघा दही आता अर्ध्याच्या वर आपलं कमी झालेलं आहे. आता आपण ह्याला काय करायचं आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवतो मस्त कसे झालेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, याच्यावरती आपल्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून थोडासा चाट मसाला टाकू शकता वरून टेस्टसाठी. पण आपण आतमध्ये चाट मसाला चिल्ली फ्लेक्स वगैरे टाकला आहे, त्याच्यामुळं अतिशय सुंदर खूप छान अशी टेस्ट येते. आणि तुम्ही कुठलाही पदार्थ कुठलाही इन्ग्रेडियंट घ्यायला विसरायचं नाही आहे, तरच तुमची ही लखनवी फुलकी सेम लखनौसारखी बनेल. आता परत थोडंसं वरतं टाकूया आपण चिल्ली फ्लेक्स, एक अर्धा चमचा चिल्ली फ्लेक्स आणि त्याच्यानंतर टाकूया खूप सारी कोथिंबीर पण टाकायची, त्याच्यामुळं पण आपल्याला ह्याच्यामध्ये वेगळीच टेस्ट येते. आता तुम्ही ह्याला लगेच खायला घेऊ नका, ह्याला 2 ते 3 तास छान असं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेवढं जास्त वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तेवढे हे थंड होतील आणि थंड झाल्यामुळं दही छान असं आतमध्ये हे सगळे शोषून घेतील आणि खायला पण अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागतील. तर आहे की नाही नवीन रेसिपी, ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये भेटत नाही आणि घरातल्या वस्तूपासूनच ही रेसिपी तयार होते. अतिशय बनवायला सोपी आणि खायला स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. मग केलं का मंडळी, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं की नाही? एवढ्या छान रेसिपीला एक लाईक तर बनतोच. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचे बटन दाबून घ्या. त्यांनी काय होईल, तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला माझ्या रेसिपीचं येऊन जाईल. चला तर मग मंडळी, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच तुम्ही ही वडे बनवून बघा. सगळे लहान मोठे आवडीने खातील असे वडे आहेत. आणि लखनौचे फेमस दही फुलकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी मी जाता तुम्हाला आता ही वडे फोडून दाखवेल की 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा कसं आतमध्ये दही मुरलेलं आहे आणि हे वडे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी. चला तर मग घेऊया या वड्यांचा स्वाद आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. स्वस्त राहावा आणि मस्त खावा. चला मग बाय.